नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुषार पेटकर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज दिवस दुसरा आहे. म्हणजे विषय असा आहे की आम्ही 2 दिवस ट्रेनमध्येच होतो. 24 तारखेला रात्री ट्रेनमध्ये बसलो आहे आणि 26 तारखेला 1 वाजता उतरलो आहे. म्हणजे 37 आवर्स लागलेत आम्हाला पुरीला उतरायला. आता उतरलो आहे, फ्रेश झालो आहे, 1:30 वाजलेत, 2 वाजता खाली उतरलो आहे. आता जेवतो आधी आणि आम्ही दर्शन करायचं ठरवलं आहे संध्याकाळी. कारण की प्रचंड ऊन आहे इथे. म्हणजे 36 to 38 टेम्परेचर दिसतं आहे आता आणि भरपूर ऊन आहे. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की सकाळी एकतर दर्शन करा किंवा संध्याकाळी करा. आणि इथे भंडाराचा पण एक टाईम असतो, त्या टाईममध्ये जाऊन भंडारा करायचा आहे. तर आता सगळं मी जे टायमिंग सगळं मी बघतो आणि तुम्हाला सांगतो. आता इथे आम्ही एक छोटंसं हॉटेल शोधतो आहे. हॉटेल भेटल्यानंतर आम्ही मग तिथे जेवतो जरा चांगलं हॉटेल. सध्या इकडची लोकॅलिटी तुम्हाला दाखवतो मी. अशी एकदम म्हणजे आपल्या ह्याच्यासारखंच आहे. आणि बेसिकली संपूर्ण एरिया हा व्हेजिटेरियन आहे. म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन एरिया. पुरीच्या नगरीमध्ये आपण आहोत, जगन्नाथ भगवानच्या. तर ठीक आहे, भेटू हॉटेलमध्ये. बोल जगन्नाथ भगवान की जय. ओडिशा गव्हर्नमेंटची जे आपले BJP गव्हर्नमेंट आहे त्यांची सुंदर अशी ऑरेंज बस इथे आहे टुरिस्टसाठी. म्हणजे पुरी टू भुवनेश्वरसाठी सुंदर डबल डेकर बस आहे. संपूर्ण परिसर आहे इथे आणि मोकळी खूप जागा आहे इथे. 38 डिग्री टेम्परेचर आहे आणि डेव्हलपमेंट चालू आहे. तर हे पुरी व्हेज हॉटेल आहे इथे आणि एवढ्या गरमीमध्ये AC हॉटेल तर हवा. तर हे बसस्टॉपपासून जवळच आहे इथे, मेन रोडपासून. तर आता इथे चाललो आहे आम्ही आतमध्ये जेवायला. आपली कंपनी जेवायला बसली आहे. मी थोडंसं लेट झालो आहे यायला. सगळे आपले जेवत आहेत. बाबू आहे इथे, साहिल, आदेश, राजकुमार, साहिल, आमची जेवण आलं नाही इथे. टेस्ट कशी आहे? एक नंबर. सलाड मागवलं आहे. खूप गरमी आहे इथे. असं सलाड मागवलं आहे, भाजी मागवलेली संपली, दाल राईस मागवलं आहे आणि मस्त एकदम सुंदर जेवण मागवलं आहे. तर आता जेवलो आहे. खूप सुंदर असं जेवण झालं 3 वाजता. आता आमचा प्लॅन थोडासा चेंज आहे. कारण की मंदिरात दर्शन करायची वेळ जी संध्याकाळीची आहे. म्हणजे पूर्ण दिवस मंदिर ओपन असतं पण क्लोजिंग किती वाजता होत नाही. पण आम्हाला ध्वजारोहण म्हणजे जिथे संध्याकाळी 5ला होतं ते बघायला जायचं आहे. तर आता आम्ही हॉटेलवर जाणार आहे, पुन्हा रेडी होणार आहे आणि ध्वजारोहण जे होणार आहे 5 वाजता ते बघायला जाणार आहे. मग तिथून आम्ही अख्ख्या जगामध्ये फक्त एकाच जागी समुद्राची आरती होते, ते आहे जगन्नाथपुरी. मग ते पुरीचं इथे म्हणजे सगळीकडे आपल्या जे हरिद्वारला आहे गंगा आरती होते, गोदावरी आरती होते, नर्मदा नदीची आरती होते, पण समुद्राची आरती कुठे होत नाही. पण एकमेव जागा आहे जगामध्ये जगन्नाथपुरी जिथे समुद्राची आरती केली जाते. आणि ती आरती पाहण्यासाठी आम्ही आज जाणार आहोत. ते झाल्यानंतर मग आम्ही दर्शन करू आणि मग सकाळी उद्या पुन्हा दर्शन करू. सध्या 3 दिवस आहे इथे. लेट सी, मजा घेऊया. तर ही जी जागा बघताय तुम्ही, म्हणजे बरोबर 15 दिवसानंतर याच जागेवरती रथ निघणार आहे आणि इथून तो रथ येतो. म्हणून हा रस्ता एवढा मोठा आहे, गव्हर्नमेंटने बनवून ठेवलेला आहे. आणि हे आहे गुंडीचा टेम्पल. मी तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळानंतर, पण आता तुम्हाला दाखवतो. ही गुंडीचा टेम्पल आहे आणि हा जो मोठा रथयात्रासाठी ही जी जागा आहे ही हे लोकांनी बनवून ठेवली. 15 जुलैला रथयात्रा आहे. संपूर्ण परिसर आपण जाणारच आहोत, रथ पूर्ण बनतेला बघणारच आहोत. बरोबर स्नान यात्रेच्या बरोबर 15 दिवसानंतर रथयात्रा असते. तर मस्त रेडी झालो आहे आता आणि संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि एक 6 वाजताच्या इथे समुद्रावरती आरती होते. म्हणजे भारतामध्ये
सगळ्या नदींची आरती होते. पण एकमेव जागा आहे जगन्नाथपुरी जिथे समुद्राची आरती होते आणि आता ती समुद्राची आरती बघायला चाललो आहे. कारण की दर्शनाचा टाईम मला असं वाटतं आहे की चालू आहे पण खूप गर्दी आहे. तर आम्ही पहिलं समुद्राची आरती बघणार आहोत. ध्वजारोहण आम्ही उद्या किंवा परवा दिवशी बघू. लेट सी. चालत चाललो आहे आता, रिक्षा पकडू इथून. आम्ही थोडंसं गुंडीचा टेम्पल आहे म्हणजे मंदिरापासून 3 किलोमीटर पुढे गुंडीचे टेम्पल आहे. तिथे आम्ही लॉज घेतला आहे आजचा दिवस, पहिला दिवस. कारण की सकाळी आम्ही गडबडीत आलेलो आणि मग सगळं लॉज भेटणं हे सगळं नियोजन नव्हतं. लेट सी. 2 दिवस आहे अजून. आता आरतीला चाललो आहे. आता हॉटेलवरून आम्ही एक रिक्षा पकडली. रिक्षावरून इथे एक गोल्डन बीच आहे. गोल्डन बीचवरती संध्याकाळी 6:45 ची आरती होते. आता हा जो बीच आहे तुम्ही बघता इथे, तर आम्ही लवकर आलो आहे कारण की पहिली अशी स्पॉट जरा जवळनं बघायचं आहे. कधी बघितलं नव्हतं म्हणून हा पूर्ण परिसर. आणि 6:45ला आरती होणार आहे. तर लेट्स सी. लोकेशन जरा पहिल्याच जाऊन उभा राहतो आणि संपूर्ण आरती तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. तर सध्या ही जी प्लेस आहे जी बघतोय आपण, ती समुद्राची इथे आरती होते 6:30 ते 6:45. आणि ही जी परिसर हे जे लोक उभे आहेत ही सगळेजण आरतीसाठीच उभे आहेत. दररोज न चुकता संध्याकाळी 6:45ला जे 6:30 ते 6:45 इथे आरती होते. आणि जगामध्ये समुद्राची आरती ही एकमेव जागेवरती होते. सगळीकडे नद्यांची आरती होते पण समुद्राची आरती ही जगामध्ये एकच जागी होते. त्याचं नाव आहे जगन्नाथपुरी. तर आम्ही आता आपण सगळेजण इथे आरतीला आलो आहे. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. आता थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे. सगळा परिसर भरलेला आहे. आरतीला सुरुवात होत आहे. तर आत्ताच आरती करून आलो आणि आता मार्केटमध्ये फिरतो आहे. तर इथे वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. पण हा जो आयटम आहे खाजा, ह्याच्यासाठी लोक लाईन लावून घेत आहेत. इथे म्हणजे खूप फेमस वस्तू आहे इकडची. इथे असे सुभद्रा, बलभद्र आणि श्रीकृष्ण यांच्या मूर्त्या अशा आहेत. खूप असे आर्ट पेंटिंग. तर हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे संपूर्ण. आज आम्ही दर्शन नाही घेत आहे कारण की थोडा लेट झाला आहे.
तर खूप गर्दी आहे आज. आम्ही आरती करून आलो, त्याच्यानंतर विचार केलेला की दर्शन घ्यायचं, पण दर्शनाला प्रचंड गर्दी आहे. बघू, दर्शन झालं तर करूच. दररोज दर्शन करणार आहे, कारण की आमचं हॉटेल जवळ म्हणजे गुंडीच्या टेम्पल जवळच आहे, तर आम्ही दर्शन करतच राहू दररोज. तुम्हाला मी हे दाखवतोच परिसर. समोरचा गेट आहे. मी सकाळी पण येईन, तुम्हाला दाखवेनच, पण आता तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण समोरचा गेट आहे. सध्या मी अशा एका लोकेशनला आहे, म्हणजे मंदिराच्या समोर एक जुना लॉज आहे. त्या लॉजच्या टॅरेसवरती आलो आहे आणि तिकडून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. संपूर्ण मंदिर दिसेल इथून मस्त. हा पूर्ण परिसर आहे. आज दिवसभर आम्ही खूप फिरलो आहे. म्हणजे सकाळी आल्यानंतर आम्ही जेवल्यानंतर आम्ही रिक्षा पकडली. रिक्षा पकडून आम्ही आरतीला गेलो संध्याकाळी. मी पूर्ण आरतीचा व्हिडिओ तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दिसला असेल. आरती झाली, त्यानंतर आम्ही विचार केला मंदिरात जायला, पण मंदिरात प्रचंड गर्दी होती आणि आम्ही त्या कारणाने मंदिरचं दर्शन बोललो की उद्या स्किप करूया, म्हणजे आज स्किप करूया आणि उद्या घेऊया. तर तुम्हाला उद्या मंदिरातलं मला जेवढं जमेल तेवढं मी ब्लॉगमध्ये टाकेनच. सध्या मी इथे एक व्हेज हॉटेलमध्ये आलो आहे, पुरी व्हेज म्हणून हॉटेल आहे इथे. त्या हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला. आता बघू, जेवतो आणि तुमच्याशी पुन्हा भेटतो. मस्त जेवलो आहे आता. पुरी व्हेज हॉटेल म्हणून आहे इथे, तिच्यामध्ये जेवलो आज. आता आईस्क्रीम खातो थोडीशी. आता हॉटेलवर जाणार आहे आणि उद्याचं म्हणजे प्रॉपर दर्शन करायचं सगळं नियोजन आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर कसा वाटला माझा पुरीचा दुसरा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगाल. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगन्नाथ.